तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा नवी मुंबईच्या राजकारण संदर्भात. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून महापालिका सत्तेत आल्यानंतर 100 दिवस पूर्ण आले. त्यानिमित्त नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी पत्रकारांसाठी आणि नगरसेवक जे भाजपचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. याच दृष्टीने मग या कार्यक्रमासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक होते. त्यामुळे पत्रकारांचा आणि स्नेह नगरसेवकांचा वाढावा याच दृष्टीने हे कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक सूरज पाटील आणि सुजाता पाटील जे महापौर आहेत नवी मुंबईचे यांनी घेतलेलं होतं. याच कार्यक्रमात राज्याचे वनमंत्रीसुद्धा काही तासाकरता ते उपस्थित होते. एकूणच काय, जर आपण विचार केला, गणेश नाईकांनी मनोगत व्यक्त ते करत असताना सगळ्याच पत्रकारांनी गणेश नाईक कसे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व हे सांगण्याचा प्रयत्न सगळ्याच टेलिव्हिजनचे पत्रकार असतील, प्रिंटचे पत्रकार असतील, यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की गणेश नाईक आपल्या भाषणामधून अनेक संदर्भ मांडलेले आहेत. शरद पवार असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसेनेचा प्रवास असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास असेल, याच अनुषंगाने सगळ्या चर्चा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे, गणेश नाईकांचं एक महत्त्वाचं विधान नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये आहे. ते म्हणजे, ज्यांना मी मोठे केले ते आज लोक विसरले. हा शिवसेना नेत्यांना टोला आहे की भाजपच्या काही नेत्यांना टोला आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांना मी मोठं केलं तेच आज लोक विसरलेले आहेत. आणि काही लोक नवी मुंबई शहराचं वाटोळ लावण्याचा प्रयत्न करतात. पुनर्विकासाच्या नावाखाली जे आहे सध्या मोठ्या प्रमाणात बिल्डर उभे केले जातात आणि नवी मुंबई शहर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते करतायत. त्यामुळे नवी मुंबई शहराचे असे लोक वाटोळ करणाऱ्यांना ही नवी मुंबईकर जनता माफ करणार नाही, अशी भूमिका रोखठोक वनमंत्री गणेश नाईकांनी घेतलेले दिसून येत आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी आपली रोखठोक भूमिका मांडलेली आहे. शरद पवारांचाही मला फोन आला होता काही कामानिमित्त. बाळासाहेब ठाकरे जे होते आजारी त्या काळामध्ये मी संदीप नाईक, संजीव नाईक, सागर नाईक हे सगळे आम्ही भेटायला गेलो होतो, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच काय, ते जे लोक आज मी मोठे केले त्यांना आज ते विसरले, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. कारण अनेकांना मोठं केलं परंतु त्यांना ते दायित्व राहिलेलं नाही आहे. आणि नवी मुंबई शहरासाठी अनेक लोक वाटोळे करतात. ही निवडणूक खूप महत्त्वाची होती, अशा प्रकारचं गणेश नाईकांनी विधान केलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराच्या प्रश्नांसाठी झगडणारे गणेश नाईक पाहतोय. त्यांनी सांगितलं जे मी बोललो आणि सभागृहामध्ये अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोललो असतो, पण मात्र सभागृहामध्ये सर्वाधिक मला पाठिंबा देणारे सगळेच सभागृहामध्ये माझ्या ओळखीतले आहेत. आणि मी म्हणजे गणेश नाईकांना कुणीही नडू शकत नाही, कारण ज्या सगळ्यांशी प्रेम सल्ला किंवा वागण्याचा आमचा असतो आणि कुणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही, अशी भूमिकासुद्धा गणेश नाईकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सभागृहामध्ये नाईकांवर प्रचंड प्रेम आहे, हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. अशाच अनुषंगाने मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्री असूनसुद्धा ज्यावेळेला गणेश नाईक किस्सा सांगतात की विखे पाटील बोलतात सर्वात सुखी माणूस कोण असेल तर त्यावेळी गणेश नाईकांकडे बोट दाखवलं जातं. अशा प्रकारचा म्हणजे सगळ्या सद्भावना जी आहे जीवन जगण्याचं शैली, यावर गणेश नाईकांनी अनेक विधानं केलेली आहे. त्यामुळे एकूणच काय, गणेश नाईकांच्या मनोगतामध्ये सगळ्याच गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शिवसेना, ठाकरे गट, शिवसेना प्रवास, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी आपला संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच काय, एकूण या सगळ्या पार्श्वभूमिका गणेश नाईकांचं मनोगत व्यक्त करत असताना मी केलेली माणसं आज विसरली, हाच महत्त्वाचा मुद्दा होता. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.